हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा। तर प्रवीण गोविंद प्रभू, आता आम्ही कोणाच्या घरी आलोय? हा बघा, बरोबर उत्तर दिलं. नाहीतर साधारण व्यक्तींना विचारलं असतं कोणाच्या घरी आले, आमच्या घरी आले तुम्ही. साधारण सभ्यतेमध्ये पण लोक कधी म्हणत नाहीत आमचं घर आहे म्हणून. एकदा मी कोणाच्या घरी गेलो होतो, इथे नव्हे दुसऱ्या ठिकाणी उत्तर भारतात. तर मंदिरमध्ये आले होते, ते येत असतात, मला आमंत्रित केलं त्यांच्या घरी यायला. तर घरी गेलो. मग ज्यावेळी गाडीमधून उतरलो तरी म्हटलं ये आपका घर है, म्हणजे मला संबोधित करून म्हटलं त्यांनी आपका घर आहे. त्यांचं होतं, पण मला काय सांगत आहेत, आपका घर है. तसं मी म्हणणार होतो मेरा नाही आपका है, पण मग मला समजलं की हे एक पद्धत असते, संस्कृती असते बोलायची. पण साधू घरी येतात तर बोलायचं माझं आहे असं बोलायचं नसतं, ये आपका घर है. मग इकडे जाऊन ये गाडी आपकी है, असं करत करत ये असं करून त्यांनी सगळं ओळख करून दिली. सगळं ये आपका है आपका है. तर अशी एक सभ्यता असते, एक मानसिकता असते. कारण आमच्या मनामध्ये जे एक ममत्वाचा भाव असतो आणि प्रभुत्वाचा भाव असतो की हे सगळं माझं आहे, ही माझी संपत्ती आहे आणि मी ह्याचा स्वामी आहे किंवा स्वामिनी आहे, जे काही असेल. तर ही एक भावना जी आहे ते आम्हाला ह्या जगामध्ये बांधून ठेवते. त्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही अडकून पडलोय. जोपर्यंत आम्ही हे जे ममत्व आणि प्रभुत्व या भावनापासून आम्ही मोकळं होत नाही, तोपर्यंत आम्हाला इकडे फिरत राहावं लागेल गोल 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 चक्रामध्ये. आणि चक्रामध्ये फिरून 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 व्यक्ती काय होतो, चक्रम होतो. चक्र 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 फिरत 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 व्यक्ती चक्रम होतो. मग तर जो जीव भगवंतांना विसरून गेला आहे तो चक्रमच आहे. चक्र म्हणजे काय, ज्याला काय वेळ लागली आहे, वेडे व्यक्तीला आम्ही काय म्हणतो, चक्रम आहे. म्हणजे वेडा व्यक्ती काय करतो, त्याचं वागणं कसं असतं, त्याची एक जी मानसिकता असते किंवा त्याची विचार करायची पद्धत असते, त्याचे शब्द असतात, त्याचं वागणं वगैरे काही असतं, ते त्याचं संबंध सत्य जे आहे वस्तुस्थितीच्या पलीकडे असतं. म्हणजे ते त्याचा संबंध नसतं. जसं वेडा माणूस विचार करतो मी शिवाजी महाराज आहे, सत्य आहे का, नाही. तर आम्ही समजू शकतो की तो बरोबर नाही आहे, नाही का. तर जसं व्यक्ती बोलतो वागतो आम्ही समजू शकतो की तो त्याची मानसिक स्थिती कशी आहे. जरी कोणी अशी गोष्टी म्हटली आम्हाला जे की खरोखर आम्हाला समजतंय, ह्याचं जे संबंध जे वस्तुस्थिती आहे त्याच्यापेक्षा नाहीच आहे संबंध, त्याला आम्ही मग म्हणतो की थोडं मानसिक आहे, चक्रम आहे, नाही. तर ह्या जगामध्ये पण ह्या प्रभुत्व आणि स्वामित्व आणि ममत्वाच्या भावनेमुळे आम्ही सगळं चक्रम झालोय. का चक्रम झालोय, कारण जे सत्य आहे ते आम्ही समजून घेतलं नाहीये. आम्ही आपले स्वप्नाच्या जगामध्ये जगत आहे. जो व्यक्ती चक्रम असतो, वेडा असतो, तो आपल्या जगामध्ये फिरत असतो. मी असं आहे, राजा आहे, ही माझी संपत्ती आहे, माझी प्रजा आहे,
असं तर आपल्या स्वप्नाच्या जगामध्ये तो राहत असतो. त्याला वाटत नाही की मी स्वप्नामध्ये जगत आहे, त्याला वाटतंय की हे सत्यच आहे म्हणून. पण इतरांना समजतंय की हा बरोबर नाही आहे म्हणून. तर तसंच आम्ही पण आपल्या स्वप्नाच्या जगामध्ये जगत आहे. कोणाचं एक प्रकाराचं स्वप्न आहे, कोणाचं दुसरं प्रकाराचं स्वप्न आहे, कोणाचं तिसरं प्रकाराचं आहे, पण आहेत सगळे स्वप्नामध्ये. एकदा प्रभुपादांनी एक खूप प्रसिद्ध प्रवचन दिलं होतं, ज्याच्या आधारावर बॅक टू गॉडहेड म्हणजे भगवत दर्शन पत्रिकेचं ते एक लेख आलं होतं, त्याचं पूर्ण प्रवचनच. आणि त्याचं शीर्षक होतं रात्रीचं स्वप्न आणि दिवसाचं स्वप्न. रात्रीचं जे स्वप्न असतं, ज्यावेळी आम्ही झोपलेलो असतो, ते आम्ही सगळं समजू शकतो की ते स्वप्न आहे. जागृत अवस्थामध्ये येऊन आम्ही परत समजतो, अरे रे ते स्वप्न होतं ना, मी कुठे राजा आहे, मला तर नोकरीला जायला पाहिजे. स्वप्नामध्ये आम्ही बघितलं रात्री की मी राजा आहे, हत्तीवर बसलोय आणि हे सगळं. पण मग सकाळी उठून आम्ही विचार, अरे कुठे आहे मी, माझा पलंग आहे, घर आहे, हे काय मी राजा नाही, काही नाहीये. तर आम्ही हसतो. ते रात्रीचं स्वप्न होतं. पण ज्यावेळी आम्ही ते स्वप्नाचा अनुभव करत होतो, त्यावेळी आम्हाला वाटलं नाही की मी स्वप्न बघत आहे म्हणून. ज्यावेळी आम्ही विचार करत होतो की मी राजा आहे, त्यावेळी आम्हाला वाटलं नाही की मी एक व्यक्ती आहे जो राजा आहे, मी स्वप्न बघत आहे की मी राजा म्हणून. आम्हाला असंच वाटलं की मी राजा आहे म्हणून. ते खोटं वाटलं नाही आम्हाला. फक्त ज्यावेळी आम्ही आमची जागृत अवस्थामध्ये आलो आम्ही, त्यावेळी आम्हाला समजलं की अरे हे स्वप्न होतं, खोटं आहे, मी राजा नाही आहे. तर तसंच दिवसामध्ये पण आम्ही स्वप्न बघतो. स्वप्न म्हणजे काय, जे खरं नाही आहे ते स्वप्न आहे. मी राजा आहे का, नाही, आणि मी विचार करत आहे की मी राजा आहे म्हणून, हो, म्हणजे मी आता मी स्वप्नामध्ये जगत आहे. त्याप्रमाणेच आमची दिवसामध्ये आम्ही फिरत असतो आणि ते पण आम्ही स्वप्न बघत असतो. का, आम्हाला विचार असतं की मी शरीर आहे, आम्हाला माहीत नसतं की मी आत्मा आहे म्हणून. आणि शरीराचे जे वेगळे वेगळे उपाधी असतात त्यांना मी स्वीकार करतो की मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी श्रीमंत आहे, गरीब आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. हे सगळे उपाधी जे आहेत मी स्वतःचे समजून असं स्वीकार करतो. यया सम्मोहित जीव आत्मानं त्रिगुणात्मकं परोपि मनुते नर्थम यत्कृतं चाभिपद्यते. श्रीमद भागवतम मध्ये म्हटलंय की जीव जो असतो, आत्मा, सम्मोहितो, मोहित होतोय, भ्रम मध्ये पडतोय. भ्रम त्याचं काय असतं, स्वप्न. भ्रम म्हणजे काय, स्वप्न. जे सत्यावर आधारित नाही आहे ते स्वप्न आहे ना. तर यया सम्मोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकम. काय स्वप्न आहे ते, की मी हे जे त्रिगुण आहे, सत्व रजस तमस, ही जे प्रकृती आहे, निसर्ग आहे, मी त्याचा भाग आहे. माझं जे मी शरीर आहे आणि हे शरीर त्रिगुणात्मक म्हणजे 3 गुणाचं हे शरीर बनवलेलं आहे. सत्व रजस तमस हे सगळं पृथ्वी, जल, आकाश, अग्नी याच्यामधून आमचं शरीर बनलेलं आहे. तर मी तेच आहे, मी हा शरीर आहे. आत्मानं त्रिगुणात्मकम परः अपि मनुते अनर्थम. परः अपि म्हणजे मी पर आहे, परे आहे, ह्याच्यापेक्षा मी आत्मा आहे. माझं अस्तित्व आध्यात्मिक आहे, पण मला हे माहीत नाही. मनुते अनर्थम, पण माझी मान्यता काय आहे की मी शरीर आहे. तर हा एक मोठा स्वप्न आहे, सगळ्यांचं स्वप्न आहे, दिवसाचं स्वप्न. कोणाला विचारलं तुम्ही कोण आहे, कोणी म्हणणार नाही मी आत्मा आहे, भगवंताचा दास आहे. कोण मी आहे, मंत्री आहे, मी असं आहे, तसं आहे, व्यापारी आहे, असं नाही का. सगळ्यांना आपापलं हावभाव असतो की मी काहीतरी आहे. अहो आपण काही नाही आहे, हे विचार करणे मी काही आहे. काही झालं, एक क्षणामध्ये सगळं काही संपू शकतं. काय आहे आमचे,
हे सगळं आमच्या स्वप्नाची काय किंमत आहे. आम्ही एवढं सगळं विचार करतो की असं तसं आमचे हे आहे ते आहे. राजा मोठा असू दे, आज माझं राज्य एवढं आहे, त्याच्यानंतर मी शेजारी राज्य आहे त्यांच्यावर आक्रमण करून माझं राज्य आणि मोठं करणार. आणि मग एक दिवस एक क्षणामध्ये संपलंय, सगळं स्वप्न तुटलं. तर हा दिवसाचं स्वप्न आहे. रात्रीचं स्वप्न, दिवसाचं स्वप्न. स्वप्नच आहे, रात्रीचं असू द्या किंवा दिवसाचं असू द्या. ज्याप्रमाणे रात्रीच्या स्वप्नाचा अनुभव ज्यावेळी आम्ही करतो, आम्हाला वाटत नाही की आम्ही स्वप्न बघत आहे. तसंच आत्ता दिवसाच्या स्वप्नाचा अनुभव करताना आम्हाला वाटत नाही की मी स्वप्न बघत आहे. आम्हाला वाटतं मी आहे ना, मी डॉक्टर आहे ना, मी इंजिनियर आहे ना, मी व्यापारी आहे, असं आहे तसं आहे, मी आहे ना, हे खरंच आहे, मी तसंच आहे. त्यामुळे हे पण स्वप्न आहे. थोडे दिवस पूर्वी गोकुळधाममध्ये होतो, तर एक लहान गोष्टी सांगितली मी की एकदा एक राजा होता. त्याला रात्री एक स्वप्न आलं की तो एक फुलपाखरी होता आणि एकदम तो जागला आणि म्हणे हे काय. मग अच्छा त्याने दरबारमध्ये जाऊन सगळ्या मंत्रींना बोलवलं आणि विचारलं, मी एक प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही बरोबर उत्तर दिलं पाहिजे. जर बरोबर उत्तर नाही दिलं तर संपणार. सगळे घाबरले, आता काय होणार. राजाचा स्वभाव पण तसंच थोडा रागिष्ट होता. घाबरले सगळे मंत्री. हो बोला, काय तुमचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की काल रात्री मला स्वप्न आलं की मी एक फुलपाखरी आहे म्हणून. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की मी राजा आहे का ज्यांनी स्वप्न बघितलं की मी फुलपाखरी आहे, की मी खरोखर फुलपाखरी आहे जो बघत आहे की मी आता राजा आहे म्हणून. समजलं का प्रश्न समजलं. कोण बोलणार. प्रश्न काय होता, बोला, कोणी बोला. प्रश्न काय होतं त्याच. मी आता राजा आहे ज्यांनी बघितलं की मी स्वप्नामध्ये की मी फुलपाखरू आहे, की मी फुलपाखरू आहे जे आता बघत आहे स्वप्न की मी राजा आहे म्हणून. समजलं. आणि कोण म्हणणार. वैष्णवी सांगणार प्रश्न काय होता. बोल, सांग काय होता प्रश्न. बोल. आणि कोण बोलणार. तुम्ही बोलणार. बरं, प्रभू बोलणार. स्वप्न काय, ते प्रश्न काय होतं राजांचं. स्वप्न बघितलं की मी फुलपाखरू आहे. हा, राजाने बघितलं स्वप्न की मी फुलपाखरू आहे. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला मंत्र्यांना. काय प्रश्न होता नितानी माय प्रभू. राजामध्ये फुलपाखरू आहे काय. फुलपाखरूच्या तुमच्यात राजा आहे. मी राजा आहे जो ज्यांनी स्वप्न बघितलं की मी फुलपाखरू आहे म्हणून, की मी फुलपाखरू आहे जो आता स्वप्न बघत आहे की मी राजा आहे म्हणून. म्हणजे मी फुलपाखरू आहे की मी राजा आहे. प्रश्न होता हा. आता समजा मी राजा आहे आणि तुम्ही सगळे मंत्री आहेत आणि एक स्वप्न म्हणजे, आणि तुम्ही बरोबर उत्तर नाही दिलं तर. आता तुम्ही उत्तर द्या बघू. मी राजा आहे की फुलपाखरू आहे. राजा आहे. किती लोकांना वाटतं की मी राजा आहे म्हणून. हात वर करा. किती लोकांना वाटतं मी फुलपाखरू आहे म्हणून. हात वर करा. हा. आणि काही तिसरं उत्तर पण आहे का. तिसरं उत्तर आहे की मी राजा पण नाहीये फुलपाखरू पण नाहीये. दोन्ही स्वप्नच आहेत. मी ज्यावेळी समजतो की मी राजा आहे हे पण स्वप्नच आहे ना. मी तर देह नाही आहे, शरीर नाही आहे. मी आत्मा आहे.
माझ्या कर्माच्या अनुसार मला एक राजाचं शरीर आत्ता मिळालं आहे, पण थोडे वर्ष राहणार, 50, 60, 70, 80 वर्ष राहणार, मग ते संपणार. जसं स्वप्न थोडे तत्क्षणी राहते, दोन क्षण, 5 क्षण राहते, मग संपते ते. तसं दिवसाचं स्वप्न पण ते 60, 70, 80 वर्ष राहतं, मग ते पण संपतं. म्हणजे जे टिकत नाही ते स्वप्न आहे. स्पष्ट आहे? जे टिकत नाही ते स्वप्न आहे. जर मी विचार केला की मी हे आहे, पण ही जी धारणा आहे, भावना, ते टिकत नाही, मग हे स्वप्न. रात्रीचा आम्ही विचार करतो राजा आहे, ते टिकत नाही ना, किती वेळ राहतं ते स्वप्न, पटकन संपतंय. तसंच हे पण आमचं दिवसाचं स्वप्न आहे की मी काहीतरी आहे. शरीराच्या आधारावर देहात्म बुद्धीमध्ये आम्ही काय काय बोलतो, तर हे पण स्वप्न. तर प्रभुपाद म्हणायचे, त्या प्रवचनमध्ये प्रभुपादांनी म्हटलं, ही जी गोष्टी त्यांनी नाही सांगितली होती, पण प्रभुपादांनी म्हटलं की दिवसाचं स्वप्न पण रात्रीचं स्वप्नापेक्षा काय त्याच्यामध्ये अंतर जास्त नाही आहे, फक्त थोडा कालावधी, थोडा वेळ जास्त आहे, तेवढंच. हे थोडं क्षणाचं होतं, हे थोडं वर्षांचं आहे, पण काही फरक पडत नाही. एक 80 वर्षाचं स्वप्न आहे आणि ते एक 2 क्षणाचं स्वप्न आहे. स्वप्न स्वप्नच आहे, बरोबर आहे. त्यामुळे ज्यावेळी आम्ही जागतो, आम्ही झोप उघडते आमची, तर आम्ही बघतो अरेच्छा ते स्वप्न होतं. तर जे स्वप्नाची अवस्था आहे ते तमोगुणचं होतं, आणि तमोगुणमध्ये अज्ञान असतं. त्या अज्ञानमध्ये मधून आम्ही उठतो आणि आम्हाला समजतं की अरे ते स्वप्न होतं, कारण आता आम्ही जागृत अवस्थेमध्ये आलो. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये असताना पण आम्ही हे सत्व, रजस, तमस यांच्या प्रभावामध्ये असतो. ज्यावेळी 3 गुणाच्या प्रभावापासून आम्ही मोकळं होतो, त्याचे परे होऊन जातो आम्ही, त्यावेळी आम्ही आध्यात्मिक स्तरावर स्थित होतो, तर आम्हाला समजतं की अरे हे दिवसाचं स्वप्न होतं. जागृत अवस्थेमध्ये आम्हाला असं वाटतंय ते रात्रीचं स्वप्न होतं. ज्यावेळी आम्ही शुद्ध भक्त होऊन जातो, आम्ही आध्यात्मिक स्थितीवर स्थित होतो, आम्हाला वाटतं अरे ते पण दिवसाचं स्वप्न होतं, रात्रीचं पण स्वप्न, दिवसाचं पण स्वप्न. मी राजा नाही, मी पुरुष नाही, स्त्री नाही, मी इंजिनियर, डॉक्टर नाही, वकील नाही, कोणी मी कोण आहे? मी आत्मा आहे, भगवान श्री कृष्णांचा दास आहे, आणि भगवंतांची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे. माझी खरोखर जी वस्तुस्थिती आहे ती ही आहे. त्यामुळे या जगामध्ये आम्हाला दिवसाचं स्वप्नामधून थोडं हळूहळू बाहेर काढायला भगवंतांनी अनेक मार्ग दिलेत. रात्रीचं स्वप्न पटकन संपतंय, पण हे दिवसाचं स्वप्न जो आहे ना, ते खूप काय म्हणतात चिकट आहे, राहतं ते जातच नाही. किती आम्ही केलं तरी ते टिकतंय. आम्हाला वाटते की नाही स्वप्न नाही आहे, खरंच आहे, आम्ही आहे ना असंच. त्यामुळे भगवंतांनी एवढं सगळं आम्हाला दिलेलं आहे, मार्ग दाखवले भगवंतांनी. भक्तीचं मार्ग काय आहे? रात्रीचं आणि दिवसाचं स्वप्न दोन्ही मधून जागायचं आम्ही. हरे कृष्णा. या या या, बसा बसा, या. खुर्ची आहे का त्यांना बसायला? बसा बसा. तर त्यामुळे भगवंतांनी आम्हाला जागृत अवस्थेमध्ये, आध्यात्मिक दृष्टीने जागृत अवस्थेमध्ये आणायला भरपूर काही आम्हाला दिलेलं आहे. जसं त्यांनी आम्हाला शास्त्र दिलं आहे, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, पुराण आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, असे वेगळे वेगळे शास्त्र आहेत.
आणि त्यांच्यावर आधारित जे आमचे मोठे मोठे ऋषी मुनी भक्त होते त्यांनी पण अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. तर एवढं काही ज्ञान आहे आमच्याकडे जे गुरु शिष्य परंपरेमध्ये आम्हाला आता प्राप्त आहे. तर हे एक आहे. दुसरी गोष्टी नामस्मरण, नाव आहे भगवंतांचं. हे शास्त्राचं ज्ञान प्राप्त करत करत ज्यावेळी आम्ही नामस्मरण करतो, हळूहळू ह्याचा प्रभाव कमी होतो. जागृत अवस्थेमध्ये हळूहळू हळूहळू आम्ही येतो की अरे मी तर नाही आहे, तो हे नाही आहे, खरोखर मी तर भगवंताचा दास आहे. हे सगळं स्वप्न बघत होतो मी, हे सत्य नाही आहे. दिसतं खूप सत्य आहे म्हणून. जगामध्ये एवढं काही सगळं गोंधळ चाललंय, काय 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 होतं सगळीकडे, हे कसं काय खोटं होऊ शकतं असं मला वाटतंय ना. कारण सगळे स्वप्नामध्ये आहेत. आणि जो स्वप्नामध्ये आहे त्याला वाटतं बाकी सगळे झोपलेले आहेत. तर आणि एक मार्ग आहे, भगवंतांनी स्वतःला अर्चा विग्रहाच्या रूपमध्ये प्रकट केलं आहे. आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये पण आम्ही अर्चा विग्रहांची स्थापना करतो. मंदिरमध्ये आहेच, आणि मंदिरमध्ये पण आम्हाला वरच्यावर जायला पाहिजे. जेवढं होतं तेवढं जायला पाहिजे भगवंतांचं दर्शन करायला, भगवंतांच्या विग्रहांच्या समोर कीर्तन करायला, भक्तांच्या संघमध्ये बसून कथा ऐकायला, सेवा करायला, हे सगळं करायला आम्हाला नक्की जायला पाहिजे. पण आम्ही 24 तास मंदिरमध्ये राहू शकत नाही. आमचं कुटुंब आहे, व्यवसाय व्यापार आहे, भरपूर काही वेगळे कामं असतात. त्यामुळे घराला पण आम्ही मंदिर केलं पाहिजे. घरामध्ये पण भगवंतांची विग्रह असले पाहिजेत. तर भगवंतांचे विग्रह घरामध्ये जर आम्ही स्थापना केली तर त्याचे काय लाभ आहेत, त्याचे पाठीमागे कारण काय. आता पासून तुम्ही सगळ्यांनी प्रवचन द्यायचं, मी बसून ऐकतो, बरं का? ठीक आहे ना? कबूल आहे? एवढं मी बोललो आतापर्यंत. आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचं. तर मी प्रश्न करणार, तुम्ही उत्तर द्यायचं. तर भगवंतांचं विग्रह जो आहे घरामध्ये स्थापना करायच्या पाठीमागे कारण काय आहे, त्याचे लाभ काय आहेत, उद्देश काय आहे त्याचं. एक कारण कोणी सांगा, वेगळे कारण तुम्ही सगळे सांगा. आता काय लाभ आणि काय उद्देश, हात वर करा आणि सांगा. हा माताजी बोला. खूप छान. भगवंत घरामध्ये विग्रह असले तर भगवंतांची सेवा करायची संधी आम्हाला जास्त मिळते. जर घरामध्ये विग्रह नसले असते, आम्ही दररोज कुठे म्हणजे प्रत्येक 24 तास तर जाऊ शकत नाही मंदिरमध्ये. तर घरामध्ये आम्ही करू शकतो भगवंतांची सेवा. त्याच्यामुळे काय होणार, भगवंतांची सेवा करत राहिलो तर काय होणार, संबंध वाढेल. त्याच्यामुळे स्वप्न तीव्र होईल की स्वप्न आणि थोडं स्वप्नामधून आम्ही मोकळं होणार. हा, खूप छान. तर घरामध्ये भगवंतांचे विग्रह असले तर भगवंतांची सेवा करायची संधी जास्त मिळते आम्हाला. पहिला लाभ आहे. दुसरं कारण, हा, ಭಗವಂತನು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಭಗವಂತನು ಇರುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಮನಸ್ಸಾಗೋದಿಲ್ಲ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಇದ್ದಾನೆ ಅಂದ್ಮೇಲೆ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನಲ್ಲಿಯೂ ಪರಮಾತ್ಮ ಇದ್ದಾನೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಅನುಭವ ನಮಗೆ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಗವಂತನಿಗೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ನಿಕಟ ಸಂಪರ್ಕ ದೊರಕಿ ಬರ್ತದೆ. ಆತ್ಮಕ್ಕೆ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹ ಯಾಕಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ನಾವು ದೇವರ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಸತತ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ನಾವು ದೇವರ ಒಂದು ಸಾಕ್ಷಾತ್ ದರ್ಶನ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಗೆ ಮಲಗುವಾಗಲೂ ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲಿ ದೇವರನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ಸ್ವಪ್ನ ಲೋಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ದೇವರನ್ನ ಕಾಣ್ತೀವಿ. ಇದರಿಂದ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಸದಸ್ಯರಲ್ಲೂ ಪರಮಾತ್ಮನನ್ನೇ ಕಾಣ್ತೀವಿ. ಭಗವಂತನೇ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೆ ಎನ್ನುವ ಕೃಪೆಯಿಂದ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಬದುಕ್ತೀವಿ. काय म्हटलं, घरात जर का थोडं जोरात. त्यांनी म्हणाले की घरात जर का भगवंत असेल तर आमच्यात एकता पण येणार. आणि दुसरं मग घरातले जे आमचे स्वप्नापासून थोडं बरोबर आहे ना, स्वप्नापासून थोडं दूर पण जातो आणि घरात एक
चांगलं वातावरण निर्माण होतं. खूप छान म्हटलं तुम्ही, खूप छान. म्हणजे आत्मा परमात्माचा अनुभव होतो ना घरी. परमात्मा नको आम्ही म्हणू, कृष्ण म्हणू. कृष्ण नाव घेऊ. भगवंतांचं पण एक नाव आहे. ते नाव घेतलं की त्याने जास्त मी जवळ येतो, नाही का. कोणा व्यक्तीचे सगळ्यांचं नाव असतं, नाही का. म्हणतो ते मंत्री आहेत, पण मंत्रीची ओळख जर आम्हाला असेल आणि नावाने त्यांना आम्ही हाक मारली, तर आमची ओळख तशी आहे, तर आणि निकट संबंध होते, नाही का. तर खूप छान म्हटलं तुम्ही. पहिली गोष्टी काय सांगितले त्यांनी, की घरामध्ये ज्यावेळी भगवंतांचे विग्रह असतात, तर घरामध्ये राहणारे जे लोक आहेत, सदस्य आहेत कुटुंबाचे, त्यांच्यामध्ये भावना चेंज होतो. भावना बदलते. असं म्हटलं काय, प्रेम उत्पन्न, परस्पर त्यांच्यामध्ये एकीची भावना येते आणि एक प्रेम वाढतं. खूप छान म्हटलं तुम्ही, महत्वाची गोष्टी म्हटली तुम्ही. माझ्यापेक्षा छान प्रवचन देऊन टाकलं त्यांनी. घरामध्ये भांडणं होतात काय वेगळ्या वेगळ्या घरामध्ये? खरं सांगा, होतात काय? प्रत्येक घरामध्ये होतात की फक्त शेजारच्या घरामध्ये होतात? प्रत्येक घरामध्ये होतात, पण थोड्या ठिकाणी जास्त होते. तर ज्या ठिकाणी भगवंत आहेत केंद्रबिंदू आणि कुटुंबाचे सदस्य मिळून भगवंतांची सेवा करतात, तर आपोआप त्यांच्यामध्ये प्रेम आणि एकीची भावना वाढते. भगवंतांची कृपा, कारण ते सगळे भगवंताची सेवा करत असतात. भगवंतांची उपस्थितीमुळे त्यांची कृपा, त्यांचं प्रभाव जे आहे ते सगळ्या कुटुंबाच्या सदस्यावर पडतो. आणि सगळे ज्यावेळी सेवा करतात मिळून, तर त्यांच्यामध्ये सगळ्या कुटुंबामध्ये एक प्रेम निर्माण होतोय. खूप महत्वाची गोष्टी आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कोणाला माहित आहे? फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. म्हणजे जे कुटुंब सोबत मिळून प्रार्थना करतात, म्हणजे भगवंतांची सेवा करतात, ते सोबत राहतात. जर एका कुटुंबामध्ये लोकांनी सोबत एकत्र येऊन भगवंतांची सेवा नाही केली, आज नाही तर उद्या ते सगळे पसरणार, इकडे तिकडे जाणार, भांडणं होणार, हे होणार, ते होणार, कारण वेगळी समस्या होणार. पण भगवंतांना केंद्रबिंदू ठेवलं तर सगळे एकी व्हायची शक्यता जास्त आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं त्यांनी? दुसरी गोष्टी काय सांगितलं? परमात्मा आम्हाला सतत होत असते. आम्हाला चूक खूप छान म्हटलं यांनी, की ज्यावेळी घरी भगवंत असतात विग्रहाच्या रूपमध्ये, तर आम्हाला खूप सावकाश राहावं लागतं की काही चूक करायची नाही. आता घरामध्येच फोन असतो, ट्रिंग ट्रिंग फोन आला, आम्ही उचलतो. आता भगवंत समोर आहेत, खोटं बोलायचं म्हणजे आता विचार, अरे भगवंताच्या समोर खोटं कसं बोलणार, नाही का. खोटं बोलायची सवय खूप असते ना लोकांना, सवय झालेली असते. एकदा काय झालं की एक घरी फोन आला कोणाचा, एक लहान मुलगा होता घरी, त्यांनी फोन उचलला, विचारला बाबा आहेत का रे घरी? तर त्यांनी विचारलं, बाबा तुम्हाला फोन आलाय, कोण आहे विचार, तुमचं नाव काय आहे? त्यांनी सांगितलं, हे आहे. त्यांना सांग मी घरी नाही आहे म्हणून. त्यांनी सांगितलं, बाबा म्हणत आहे ते घरी नाही आहे म्हणून. लहान मुलं आहेत ते, जे आहे तसं सत्य बोलतात. मोठं झाल्यानंतर पण आम्ही सगळे हे शिकतो, खोटं बोलणे, हे करणे, ते करणे, नाही का. तर ज्यावेळी आम्ही आमच्या घरामध्ये भगवंत असतील, काही चुकीचं काम करायच्या आधी आम्ही 10 वेळी विचार करणार, हे बरोबर आहे का, भगवंत आहेत आमच्याकडे.
कारण भगवंत आणि भगवंतांच्या विग्रहामध्ये काही अंतर नाही आहे. असं समजा की कोणी मोठे संत तुमच्या घरामध्ये आहेत, प्रत्यक्ष तुमच्या घरामध्ये ते बसलेले आहेत, राहत आहेत, तर तुम्ही उच्च स्वरामध्ये बोलणार काय? जोरजोरात बोलून अरे तुरे करणार काय घरी? जर काही मतभेद झालं कुटुंबाच्या सदस्यामध्ये तरी उच्च स्वरामध्ये बोलणार, भांडण करणार का नाही? आहे घरामध्ये आहे, नाही का? तसं असं म्हणणं भगवंत आहे, बोलू नका, भांडण करायचं नाही, आता भगवंत आहे तिकडे. ह्याचा अर्थ हे नव्हे की घराच्या बाहेर जायचं, रस्त्यावर भांडण करून टाकायचं. ज्यावेळी घरामध्ये होत नाही त्याचं दुप्पट बाहेर जाऊन रस्त्यावर, इकडे तरी भगवंत नाही आहेत ना, चला भांडण करून टाकायचं तिकडे, असं पण नाही आहे. कारण रस्त्यावर पण भगवंत असतात. असं कुठचंही स्थान नाही आहे जिकडे भगवंत नाही आहे. पण विशेष करून विग्रहाच्या रूपमध्ये आमच्या घरामध्ये असतील तर मला सावकाश राहावं लागेल. आता आम्ही काही भांडण केलं, उच्च स्वरामध्ये बोललो, काही चूक केली, असं तसे बरं नाही आहे. तर त्याच्यावर एक आमचं बंधन होऊन जातं की आमचं वागणं घरी बरोबर असलं पाहिजे, आम्ही काही चुकीचं काम नाही केलं पाहिजे. आणि ज्यावेळी आम्ही काही असं चुकीचं काम करतो तर अरे भगवंत आहेत, नाही केलं पाहिजे. समजलं ना? एक बंधन असलं पाहिजे. खूप छान म्हटलं तुम्ही हे 2 बिंदू. तर पहिला बिंदू काय होतं की भगवंतांची सेवा करायची संधी जास्त मिळते. दुसरी गोष्टी, घरी भगवंत असले विग्रहाच्या रूपामध्ये, कुटुंबाचे सदस्य सगळे मिळून सेवा करत असतील तर कुटुंबाच्या सदस्यामध्ये प्रेम वाढते, एकीची भावना वाढते. तिसरी गोष्ट काय आहे की भगवंत घरामध्ये असले तर काही चुकीचं काम करायला एक बंधन होते आमच्यावर की नाही, आम्ही असं करू शकत नाही. त्यामुळे आमची सवय, आमचं वागणं सगळं बरोबर होते. ठीक आहे, खूप छान म्हटलं तुम्ही. आणि काय कारण सांगा? हा नकारात्मक काही शक्ती घरामध्ये येत नाही. खूप छान. भगवंत आहेत तिकडे तर नकारात्मक शक्ती जे आहेत ते येत नाहीत घरामध्ये. आणि विशेष करून भगवंतांच्या विग्रहांच्या समोर ज्यावेळी आम्ही नामस्मरण करणार, नाम संकीर्तन जप वगैरे करणार तर ते खरोखर खूप शक्तिशाली होते. ते संपूर्ण घर वगैरे शुद्ध होईल आणि त्याच्यामध्ये काही नकारात्मक शक्ती वगैरे येऊ शकणार नाहीत. एकदा लंडन मध्ये असताना श्रील प्रभुपादांच्या कडे एक बाई आली, वृद्ध बाई होते. तर त्यांनी म्हटलं, त्यांना काही माहित नव्हतं भक्ती काय, विदेशी होती, पण त्यांनी बघितलं हे सगळे काही संत आहेत ते आले त्यांच्याकडे. त्याने विचारलं की आमच्या घरामध्ये मोठा बंगला आहे, आम्ही एकटी राहते आणि तिकडे खूप भूत आहे, ते हे आम्हाला खूप त्रास देत आहे, काय करायचं? तर प्रभुपादांनी म्हटलं काय समस्या नाहीये. भक्तांना सांगितलं तुम्ही जाऊन जबरदस्त तिकडे कीर्तन करा. आणि भक्त गेले तिकडे, त्यांनी पूर्ण घरामध्ये खूप कीर्तन केलं, खूप वेळ जाऊन पूर्ण घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, प्रत्येक खोलीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, बाहेर आतमध्ये सगळं जाऊन खूप कीर्तन केलं. आणि मग ते बाईने थोड्या दिवसानंतर म्हटलं आता काही समस्या नाहीये. पण जे काही नकारात्मक शक्ती असतील, जरी आहे तसं खात्री नाहीये, पण जरी काही असले असे खूप असतात नकारात्मक शक्ती. आणि वेगळे वेगळे दृष्टी पण त्यासाठी लिंबू आम्ही सगळं टाकतो ना घरी, सगळं बघतो ना आम्ही वेगळ्या वेगळ्या घरामध्ये काय काय सगळं लिंबू आणि मिरची आणि सगळं काय काय टाकलेलं असतं, नाही का? तुम्ही बघितलं असेल आता रस्त्यावर जाताना ते ट्रकच्या पाठीमागे बुरी नजर वाले तेरा मुंह काला, नाही का? सगळ्यांची दृष्टी वाईट दृष्टी असते. नजर नहीं पडनी चाहिए.
तर लोकांची वेगवेगळ्या प्रकारची भावना असते. वाईट दृष्टी पडू नये, नकारात्मक शक्ती येऊ नये. तर भगवंत घरामध्ये असले आणि भगवंतांची आम्ही सेवा करत असलो आणि खास करून नामस्मरण घरामध्ये चालत असेल प्रत्येक दिवस, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तर घरामध्ये सकारात्मक शक्ती खूप वाढेल. घरामधलं जे एक वातावरण आहे ते शुद्ध होईल आणि त्याचा प्रभाव पण आमच्या चेतनावर येईल. वातावरणाचा प्रभाव खूप असतो आमच्या चेतनावर. आम्ही जातो ज्यावेळी एक कुठच्याही स्थानमध्ये जातो, ज्यावेळी खूप बोमाबोम चालू आहे, लोक भांडण करत आहेत, तर आमच्या चेतनावर एक प्रकारचा प्रभाव असतो. ज्यावेळी आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो जिकडे भगवंतांचं ची कथा चालू आहे, लोक शांतपणे बसून प्रेमाने ऐकत आहेत, बोलत आहेत, तर तिकडचा प्रभाव वेगळा असतो. त्यामुळे वातावरणाचा प्रभाव आमच्या चेतनावर, आमच्या मनावर खूप असतो. तर घरामध्ये भगवंतांची स्थापना करून आम्ही सेवा करत राहिलो, नामस्मरण करत राहिलो, तर खूप छान आध्यात्मिक एक वातावरण निर्माण होणार घरामध्ये. आणि घरामध्ये राहणारे लोक पण शांत राहणार, सगळ्यांचं डोकं शांत राहील. तर घरामध्ये एक पण व्यक्तीचं डोकं काही बिघडलं ना तर सगळ्यांना तो बिघडून टाकते, हो की नाही? एक व्यक्ती पण त्याचं काही डोक्याला झालं तर सगळ्यांना तो विचलित करून टाकतोय. बरोबर आहे की नाही? फक्त घरामध्ये नव्हे, समाजामध्ये पण. त्यामुळे घरामध्ये विग्रहाची स्थापना करून नामस्मरण केलं तर हा प्रभाव आहे. खूप छान. आणि काय फायदे आहेत बघा. हा, घरामध्ये जे काही अन्न बनतंय ते आम्ही भगवंतांना प्रसाद म्हणून खायला. ज्यावेळी भगवंत आमच्या घरामध्ये असतात तर त्यांना आम्ही भोग दाखवून ते प्रसाद म्हणून आम्ही ते स्वीकार करू शकतो. आणि प्रसादचे फायदे काय आहेत? काय फायदे आहेत प्रसादचे? प्रसाद घेतलं तर काय का का केलं पाहिजे? मी प्रसाद आधी तर खूप स्वादिष्ट असतं, आहे ना? दुसरी गोष्टी, जे काही कर्म आहे त्याच्यामध्ये आम्ही मोकळं होतो. भगवंतांचे प्रसाद असल्यामुळे, प्रसादचा अर्थ आहे कृपा, तर ते प्रसाद ग्रहण केल्यामुळे आम्हाला भगवंताची कृपा प्राप्त होते. पोट पण भरते, चित्त पण खूप शांत आणि प्रसन्न राहते ते प्रसाद असल्यामुळे. आणि भगवंतांची कृपा पण मिळते आणि भक्तीमध्ये पण आम्ही प्रगती करू शकतो सात्विक आहार घेतल्यामुळे. पण बघा, आमचा आहार सात्विक असलं पाहिजे. जास्त मिरची मसाला टाकून भगवंतांना अर्पण केलं तर भगवंतांना पण त्रास होते ना, हे काय दिलं म्हणून, नाही का? त्यामुळे सात्विक थोडं अर्पण करून आम्ही घेतलं तर पूर्ण घरामध्ये सगळं छान असतं. तुम्ही जर तुमच्याकडे जर वाहन असेल, काही गाडी, स्कूटर, नेहमी तुम्ही थोडं गाडीमध्ये प्रसाद ठेवलं पाहिजे. घरामध्ये तुम्ही अर्पण करा, तुमच्या घरामध्ये जे विग्रह आहेत त्यांना अर्पण करा. आणि ज्यावेळी तुमच्याकडे कोणी येतात भीक मागायला किंवा काही असे लोक येतात, थोडं प्रसाद द्या त्यांना. तर नेहमी तुमच्याकडे काही ना काही प्रसाद तुमच्या वाहनामध्ये ठेवा. घरामध्ये अर्पण केलेलं प्रसाद थोडं काही असू द्या, गोड काही वस्तू किंवा असं काही ठेवा. तर खूप छान. भगवंतांचे विग्रह घरामध्ये राहिले तर आम्हाला प्रसाद ग्रहण करायला मिळतंय आणि प्रसादचे अनेक फायदे आहेत. खूप छान. आणि काय फायदा आहे? हा, वैष्णवी. हा, भगवंत घरामध्ये असले तर आनंद वाटतो. का आनंद वाटतोय का? हा, ते भगवंत पण आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत. आनंद वाटतंय, हे पण आमचे कुटुंबाचे सदस्य. आम्ही आता वेगळं नाहीये, कारण त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहित आहे की घरामध्ये काय चाललंय म्हणून, नाही का? कधी कधी आम्हाला माहित नसतं पण त्यांना माहित आहे.
हा, होय की नाही? आता मुलामध्ये काय बोलणं झालं सगळं काय समजेल काय? पण भगवंतांना समजतं. बरोबर आहे ना? तर त्यामुळे भगवंत आमच्या कुटुंबाचे सदस्य होऊन जातात. खूप मोठी गोष्ट आहे बघा. आमच्या कुटुंबामध्ये किती असते लोक? 2, 3, 4, 5, 6, 7 एवढंच असतील ना. पण जर भगवंतांना आम्ही घरामध्ये स्थापना केली तर ते आमचे कुटुंबाचे सदस्य होतात. खूप मोठी गोष्टी आहे. तर एक आपुलकी वाटते भगवंतांच्या प्रती, कारण हे आमचे बरोबर आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत. ते खूप छान. त्यामुळे भगवंतांच्या प्रती प्रेम वाढते, एक आपुलकी वाटते भगवंतांच्या प्रती. नाहीतर असं वाटतं भगवंत दूर आहेत ना, मंदिरमध्ये आहेत ना, कोण जाणार मंदिरला? आता बरं वाटत नाही. पण घरामध्ये असते ना, घरात आहे ते. तर किती सोपं आहे. नारद मुनी युधिष्ठिर महाराजकडे येतात. युधिष्ठिर महाराज म्हणतात, बघा प्रल्हाद महाराज किती मोठे भक्त आहेत. त्यांच्यासाठी भगवंतांचे धाम मधून आले त्यांचं संरक्षण करायला. तर आम्ही जंगलामध्ये गेलो आणि वनवासमध्ये राहायला लागलं आम्हाला, वेगळं वेगळं असं बोलत होते ते. तर नारद मुनींनी सांगितलं त्यांना की नाही युधिष्ठिर महाराज, हे आठवण ठेवा, भगवंत पण तुमचे बंधू बनून, तुमचे कुटुंबाचे सदस्य बनून तुमच्याकडे राहिले आणि आजपर्यंत राहत आहेत. तर तुम्ही पण साधारण भक्त नाही, कारण भगवंत तुमचे कुटुंबाचे सदस्य झाले. प्रल्हाद महाराजांचे कुटुंबाचे सदस्य नाही झाले. ते आले आणि गेले, प्रकट झाले, अप्रकट झाले. पण श्रीकृष्ण तुमच्या बरोबर राहत आहेत, जेवत आहेत तुमच्या बरोबर, गप्पा मारत आहेत तुमच्या बरोबर बसून, तुमचं मनोरंजन पण सोबत होत आहे. फिरायला जातात तुम्ही त्यांच्या बरोबर, गप्पा मारतात, सगळं काय तुमच्या बरोबर करतात. तर ते तुमचेच सदस्य झाले घराचे. तर ज्यावेळी भगवंताचं श्री विग्रह आमच्या घरामध्ये असतात तरी आपण आमचे कुटुंबाचे सदस्य होतात. खूप छान. त्यामुळे आनंद येतोय आणि भगवत प्रेम वाढतंय. आणि काय कारण आहे? हा बोला. आपल्या कोण पण पाहुणे मंडळी वगैरे येत असतात, तर त्यांनी भगवंतांसाठी फुलं फळं असं घेऊन येत असतात. म्हणजे आम्हाला आमचा विचार करत नसतात. तर असंच आम्ही एक ठिकाणी गेलेलो, तर त्या ठिकाणी त्यांच्या घरी आपण गेलेलो. त्यांच्या घरी कुत्र होतं, त्याला ते कुठल्या तरी टाईपचे एक बिस्किट आवडत. ते पाहुणे त्या टाईपचे बिस्किट घेऊन आलेले की तुमच्या कुत्र्याला आवडतात. त्यावेळेला मला फ्लॅट झालं की आमच्या घरी येताना पण भगवंताच्यासाठी फळं फुलं घेऊन येतात. म्हणजे आम्ही फळं फुलं घालून भगवंतांना सेवा करत असतो, तर पाहुणे मंडळी किंवा कोण येते त्यांच्याकडून सुद्धा भगवंतांची सेवा होत असते. हा, म्हणजे आमच्या घरी ज्यावेळी विग्रह असतात, एक घरामध्ये मंदिर असतं, तर आमचे पाहुणे वगैरे येतात आमच्या घरी. त्यांना पण वाटतं की यांच्या घरी भगवंत आहेत, तर आम्ही पण काही सेवा केली पाहिजे. ते काही फळं आणतात, फुलं आणतात. तर आमच्या घरी भगवंताची विग्रह असल्यामुळे ते इतर आमचे जे घरामध्ये जवळ राहणारे लोक आहेत किंवा आमचे पाहुणे आहेत, ते पण येऊन भगवंताची सेवा करतात. तर एक पण लाभ आहे. खूप छान. ठीक आहे, सगळे येतात. असं एक नियम आहे, ज्यावेळी आम्ही मंदिरमध्ये जातो, भगवंतांच्या समोर जातो, काही ना काही घेऊन जायला पाहिजे. एक तुळशीचं पान घेऊन जावा, काय हरकत नाही. एक फूल घेऊन जावा, हरकत नाही. तुमच्याकडे कोटी कोटी रुपये असले तर ते पण घेऊन जावा, पण नसलं तरी काय हरकत नाही. एक फूल घेऊन जावा, तुळशीचं पान घेऊन जावा, काहीतरी भगवंतांना अर्पण करा. तर त्यामुळे आमची ही संस्कृती अजून आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण विग्रहांना बघायला तुम्हाला भेटायला येत आहेत ते, पण घरी भगवंत आहेत म्हणून भगवंतांसाठी पण काही ना काही घेऊन येतात. तर असं बघितलं तर भगवंतांची सेवामध्ये ते पण लागतात. आज नाही उद्या ते पण भक्त होणार.
खूप छान. आणि एक महत्वाची गोष्टी सांगा. हा, थोडं जोरात बोलावं लागेल, ऐकत नाही. त्यांचे शृंगार जेव्हा आम्ही करतो जेव्हा भगवंतांना शृंगार करून आसनावर बसवल्यावरती त्यांनी हसत आहेत असं वाटतंय आणि ते बघून आमचं मन इतकं प्रसन्न वाटतं की छान वाटतं. बरोबर. तर भगवंतांचं शृंगार करून असं वाटतं की भगवंत प्रसन्न आहेत, म्हणून आम्हाला पण आमचं मन पण प्रसन्न होत आहे. होय, तेच म्हटलं ना वैष्णव की भगवंत आले तर आम्हाला आमचं मन प्रसन्न होतंय भगवंत असल्यामुळे. आणि भगवंतांची सेवा करून भगवंतांना प्रसन्न बघून आमचं मन पण प्रसन्न होतंय. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः, भागवत मध्ये असं म्हटलंय. भक्ती योगचा अर्थ काय आहे की आमचं मन प्रसन्न होतंय. जेवढं आम्ही भगवंतांना प्रसन्न करायचा प्रयत्न करतो तेवढं आम्ही प्रसन्न राहणार. जेवढं भगवंतांना दूर ठेवून आम्ही प्रसन्न व्हायचा प्रयत्न करणार तेवढं आम्ही दुःखी होणार. बरोबर आहे ना. अनेक महत्वपूर्ण गोष्टी सांगतो. भगवंत ज्यावेळी आमच्या घरामध्ये विग्रहाच्या रूपमध्ये राहतात तर आम्हाला हे समजून घ्यावं लागतं की घराचे मालक खरोखर ते आहेत, मी नाहीये. त्यामुळे प्रवचनच्या सुरुवातीलाच मी विचारलं होतं, प्रवीण गोविंद प्रभू काय विचारलं की हे घर कोणाचं आहे. आणि प्रवीण गोविंद प्रभूने उत्तर नाही दिलं माझं आहे असं नाही बोलले. काय बोलले, जगन्नाथांचं आहे. बरोबर उत्तर दिलं. तर प्रवीण गोविंद प्रभू, राजेश्वरी माताजी आणि नवनीत कुठे आहे का इकडे. हा, नवनीत कोणाचं घर आहे. हा, जगन्नाथांचं. बघा, तर जे एक स्वामित्व प्रभुत्व ची भावना असते ते कमी होते, कमजोर होते. ते नाही माझं घर नाहीये. मध्ये मध्ये वाटतंय माझंच आहे म्हणून, असं वाटतंय ना मध्ये मध्ये. पण परत मग विचार कर, नाही माझं नाही, जगन्नाथांचं आहे. त्यामुळे भगवंतांना आणलंय नाही का. की हे समजून घेतलं पाहिजे की खरोखर भगवंतांचीच संपत्ती आहे, भगवंतांचं घर आहे. फक्त घर आहे की घरामध्ये जे काय आहे ते पण आहे, सगळं काही आहे ना. पैसे, हा, पैसे पण, कुटुंब पण, गाडी पण, सगळं काही भगवंतांचं आहे. एक भावना तरी असली पाहिजे मनामध्ये की हे सगळं माझं नाही आहे, भगवंतांचं आहे सगळं. त्या घरामध्ये स्थापना केल्यामुळे ही जे आज स्वप्न असतो ना, त्या दिवसाचं स्वप्न ज्याचा उल्लेख मी पूर्वी थोडे वेळ आधी केलं की मी आता हे आहे आणि ते आहे, त्या स्वप्नामधून आम्ही जागतो, जागृत अवस्थेमध्ये येतो की नाही हे माझं नाही आहे. हे ममत्व आणि स्वामित्व प्रभुत्व हे जे मानसिकता आहे त्याच्यापासून आम्ही मोकळं होतोय. तर एवढे फायदे आहेत बघा, आणि खूप फायदे आहेत. रात्रीभर आम्ही बसलो तरी तुम्ही फायदे सांगू शकणार, पण आम्हाला रात्रीभर असं करायला वेळ नाही ना. उद्या तुम्हाला सगळं कामं आहेत, नोकरीला जावं लागेल. परंतु एक सारांश आम्हाला मिळालं. तर त्यामुळे आता आम्ही प्रवीण गोविंद प्रभू, राजेश्वरी माताजी, नवनीत आणि कोण कोण राहते घरी. हा, मावस बहीण तुमची, जे कोणी घरामध्ये राहतात जगन्नाथ घरामध्ये, त्यांच्यासाठी आमची सगळ्यांची शुभकामना आणि प्रार्थना की जगन्नाथांची कृपा सगळ्यावर असू दे आणि सगळ्यांनी घरामध्ये राहून खूप प्रगती करू दे म्हणून. सहमती आहे सगळ्यांची. अशी तुम्ही सगळे शुभकामना देणार. ठीक आहे. प्रवीण गोविंद प्रभू, किती छान, सगळ्यांची एक शुभकामना मिळाले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल. हरे कृष्ण. हा, प्रश्न आहे.
महाराज जोरात बोलावं लागेल. महाराज असं आचार्यांच्या मुखातून पण ऐकलंय आणि स्कंद पुराणातून म्हटलंय, जेव्हा घरात विग्रह असतात तेव्हा शालिग्राम असेल ते पूर्ण विग्रह म्हणजे पूर्ण स्थापन केलं होतं असं. त्याच्यावर काय म्हणतात? शालिग्राम असले तर म्हणजे तेव्हा ते बरोबर अल्टर पूर्ण झालं असं म्हणतात. त्याच्याबद्दल काय म्हणतात? प्रश्न हा आहे की असं कोणी म्हणतात की ज्यावेळी विग्रह घरामध्ये असतात तर त्यांच्या सोबत शालिग्राम शिला पण असलं पाहिजे, त्यावेळीच ते विग्रह संपूर्ण होतात. ठीक आहे, कोणाकडे शालिग्राम असेल ठीक आहे, पण सगळ्यांच्याकडे नसतं शालिग्राम. कुठून आणणार? एवढे गंडकी नदीमध्ये जाऊन कोण सगळं आणणार? कुठून आणणार? कोणाची तेवढी पात्रता नसते आणायला. पण जर गुरु परंपराचे अनुसार, त्यांच्या आज्ञाचे अनुसार जर कोणी भगवंताचे लहान विग्रह जरी असले, त्यांची श्रद्धेने प्रेमाने सेवा करत असले तर भगवंत तिकडे असतात आणि नामस्मरण झालं पाहिजे तिकडे. भक्ती भावनेने सेवा जर आम्ही केलं तर शालिग्राम नाही जरी असले तर काही हरकत नाही. शालिग्राम आहेत तिकडे भगवंतांच्या रूपमध्ये. राधाकृष्ण आहेत, गौरनिताई आहेत, जगन्नाथ भगवंत आहेत. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. ठीक आहे. हरे कृष्णा. हरी बोल, हरी बोल. आज तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रवचन दिलं, कारण अर्धपेक्षा जास्त प्रवचन तुमचं होतं ना. बरोबर आहे ना? हरे कृष्णा.